मंडळी, कुठल्याही गोष्टीची हाव ही माणसाला नेहमीच नुकसानकारक ठरते. अनेक इन्व्हेस्टमेंट कंपन्या मार्केटमध्ये आल्या आणि त्यांनी आत्तापर्यंत गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे अनेक वेळा चित्र पाहायला भेटते. आणि अशाच प्रकारचं चित्र जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव येथे असणाऱ्या समर्थ क्रॉप केअर या कंपनीमार्फतसुद्धा घडवण्यात आलेलं आहे. अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम समर्थ क्रॉप केअर या इन्व्हेस्टमेंट कंपनीने केलेलं आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 40,000हून अधिक गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 10 महिन्यात दाम दुप्पट करून देतो या बोलीवरती या कंपनीने घेतले. आणि त्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये या गुंतवणूकदारांना त्यांचा हप्ता देण्यात आला, परंतु त्यानंतरनं मात्र कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचं कारण सांगून या गुंतवणूकदारांचे पैसे देणं बंद करण्यात आलं. समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गवळी यांनी हा संपूर्ण प्लॅन रचला. ही संपूर्ण माया गोळा केली आणि ही संपूर्ण माया गोळा करून या ठिकाणी जे इन्व्हेस्ट करतायत त्यांना काहीतरी स्टार्टअप दाखवायला पाहिजे, काहीतरी बिझनेस दाखवायला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी नारायणगाव येथे खडी मशीनजवळ असणारा हा संपूर्ण परिसर आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय, आजूबाजूला पाहू शकताय. मी त्याच ठिकाणी आहे. या प्रशांत गवळीने नारायणगाव परिसरामध्ये गो फार्मली नावाचा हा स्टार्टअप सुरू केला. फळे भाजीपाला या शेतमालावरती प्रक्रिया करून या ठिकाणी ती एक्सपोर्ट इम्पोर्ट केली जातील अशा स्वरूपात शेतकऱ्यांना भुरळ पाडली गेली. शेतकऱ्यांना इथे बोलवलं गेलं, शेतकऱ्यांना हा प्रोजेक्ट दाखवला गेला आणि हा प्रोजेक्ट पाहून शेतकऱ्यांनी आपले पैसे अगदी कुठलीही चौकशी न करता या प्रशांत गवळीच्या ताब्यामध्ये दिले. परंतु हे संपूर्ण जाळं केवळ लोकांना भूल थापा देण्यासाठीच पसरवण्यात आलं होतं. आणि अवघ्या काही दिवसामध्येच नारायणगावमध्ये असणारा हा गो फार्मली, ज्याच्या उद्घाटनासाठी जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील अनेक मान्यवर, बडे नेते या ठिकाणी उद्घाटनाला आले होते. नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी गो फार्मली किंवा ही समर्थ क्रॉप केअर याच्यामध्ये आपली लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंटसुद्धा केलेली आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण गुंतवणूकदारांच्या तोंडाला मात्र समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक प्रशांत गवळी आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी मिळून पाने पुसलेली आहेत. आज हे संपूर्ण गुंतवणूकदार चक्रा मारतायत, हेलपाटे मारतायत. बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. अखेर त्या प्रयत्नांना यश येत प्रशांत गवळीला हडपसर पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जरी आरोपी कोठडीत असला तरी गुंतवणूकदारांना काय मिळालं? आज रोजी हे गुंतवणूकदार मागणी करतायत की प्रशांत गवळीची असणारी संपूर्ण मालमत्ता या ठिकाणी ताब्यात घेण्यात यावी आणि ती विकून आमचे पैसे आम्हाला परत करण्यात यावेत. परंतु अशा स्वरूपाचं अजून कुठलीही प्रक्रिया सरकारद्वारे राबवली गेलेली नाही. आणि त्यामुळेच निराशेपोटी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी, गुंतवणूकदारांनी या ठिकाणी पैशाचा असणारी जी काही त्यांना गरज आहे ती गरज आज त्यांची भेटत नाही आहेत, पैसा नाही आहे. आणि सगळे जे काही गाठीला पैसे होते, जमा केलेले पैसे होते ते या समर्थ क्रॉप केअरमध्ये गुंतवल्यामुळे आज रोजी त्या पैसा नसल्यामुळे आत्महत्या करण्याची पाळी नव्हे तर एका गुंतवणूकदाराने आत्महत्यासुद्धा केलेली आहे. आणि त्यामुळे एकंदरच हे संपूर्ण गुंतवणूकदार अडचणीत सापडलेले आहेत. आणि त्यामुळं सर्व जागरूक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना जी काही आपण गुंतवणूक करतोय ती सुरक्षित हातामध्ये करतोय का याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं ही गो फार्मली, समर्थ क्रॉप केअर यांना कुठल्याही परवानग्या नव्हत्या. सरकारी परवानग्या नसतानासुद्धा यांनी अशा स्वरूपाचा, बनावट स्वरूपाचा हा उद्योग सुरू करून लोकांच्या, गुंतवणूकदारांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं मोठं पाप केलेलं आहे. आणि हे
पाप त्या काळात असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा झाकण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं आज रोजी या कंपनीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते गुंतवणूकदार मात्र रस्त्यावर आलेले आहेत आणि या ठिकाणी कर्जाच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत. आणि त्यामुळं नेहमी सजग राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. आपला कष्टाचा पैसा, घामाचा पैसा गुंतवताना तो आपण एका चांगल्या ठिकाणी सरकारी असणाऱ्या योजनांमध्ये किंवा या ठिकाणी जबाबदार हातामध्ये सोपवला पाहिजे. नाहीतर अशा स्वरूपात आपल्याला पश्चाताप करायची पाळी येते. अति हाव आपल्या संकटाला कारणीभूत ठरते. केवळ 10 महिन्यात आपल्याला दुप्पट पैसे भेटतील या हव्यासापोटी आपण पैसे गुंतवलेत, परंतु 10 महिन्यात आपले पैसे दुप्पट तर झालेच नाहीत, परंतु आपल्या गाठीला असणारे सर्व पैसे या ठिकाणी खर्च होऊन आपण कर्जाच्या विळख्यात अडकले आहात. मंडळी, एक गोष्ट सांगितली जाते, जेव्हा मदारी माकडाला पकडायला जातो तेव्हा तो एक छोटं तोंड असणारं मडकं त्या ठिकाणी ठेवतो आणि त्यात काही फुटाणे ठेवतो. माकड त्या मडक्यामध्ये हात घालतं आणि फुटाणे घेतं, परंतु जेव्हा फुटाणे घेतल्यानंतर मूठ बंद होते आणि ती बंद मूठ तो काढायचा प्रयत्न करतो, तेव्हा मूठ बंद असल्यामुळे मात्र ती मूठ बाहेर मडक्यातून निघत नाही, त्यात मडक्याच्या तोंडातून निघत नाही, अडकून राहते आणि मदारी अलगत या ठिकाणी माकडाला पकडतो. पण ती माकडाने मूठ सोडली तर माकड निघू शकतं, परंतु या ठिकाणी माकडाला लोभ असतो तो फुटाण्याचा, हव्यास असतो तो फुटाण्याचा. अगदी त्याच स्वरूपात आपल्या संपूर्ण गुंतवणूकदारांची त्या माकडासारखी गत झालेली आहे. हव्यासापोटी असुरक्षित हातांमध्ये दिलेले पैसे आज या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर घेऊन आलेले आहेत. आणि त्यामुळे समर्थ क्रॉप केअरसारख्या अशा बनावट कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करून आपली खूप मोठी नुकसान करून घेतलेली आहे. आणि त्यामुळे आज जरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील, कायदेशीर प्रक्रिया सुरू असतील, परंतु गुंतवणूकदारांनी मात्र आता करायचं काय हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे सुरक्षित हातात गुंतवणूक करा, हेच समाज दर्पणच्या माध्यमातून एक प्रामाणिक सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.